कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला परत आणण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींच्या नेतृत्वात मूक पदयात्रा सुरू आहे। नांदणी गावातून या पदयात्रेला सुरुवात झाली आहे। थोड्याच वेळात ही पदयात्रा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। पहाटे 4 वाजता नांदणीतून या पदयात्रेला सुरुवात झाली आहे। दरम्यान राजू शेट्टींसह अनेक कार्यकर्ते आणि स्थानिकही या यात्रेत सहभागी झालेत। आणि आपले प्रतिनिधी विजय केसरकर या संदर्भात अधिक माहिती देतील। विजय, मोठा प्रतिसाद, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय कोल्हापूरकरांचा या हत्तीणीला परत आणण्यासाठी। अगदी बरोबर आहे। नांदणीपासून सुरू झालेला हा महादेवी हत्ती परत मिळण्यासाठीचा मोर्चा आहे तो कोल्हापूरच्या वेशीवर पोहोचलेला आहे आणि पुलाची शिरोली या ठिकाणी हा मोर्चा आल्यानंतर इथून पुढे हा कोल्हापूर शहरामध्ये मोर्चा जाणार आहे। महामार्गावरती हा मोर्चा आहे तो येणार आहे। त्यामुळे वाहतुकीचं देखील या ठिकाणी पोलिसांनी नियोजन केलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की पहाटे 4 वाजता या सगळ्या मोर्चाला सुरुवात झाली आणि हे सगळे लोक आहेत ते नांदणीपासून कोल्हापूरपर्यंत साधारण ते जवळपास 45 किलोमीटरचं हे अंतर आहे आणि या 45 किलोमीटरच्या अंतर चालून आता हे कोल्हापूर शहरामध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खूप मोठ्या प्रमाणात, कारण यामध्ये लहान मुलं आहेत, वयोवृद्ध माणसं आहेत, महिलांचा सहभाग आहे तो खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळतोय। खरं तर अनेक नेते देखील या ठिकाणी येऊन उपस्थिती लावली आहे, त्यांनी ते देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। एकूण जर बघितलं तर हा मोर्चा आहे तो एक मूक मोर्चा आहे। मूक मोर्चाच्या माध्यमातून आपण इकडे जर बघितलं तर आणखी काही दृश्य आहेत ते आपण पाहू शकतोय की हा मोर्चा आहे तो आता कोल्हापूरमध्ये प्रवेश करतोय आणि या सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की आमची जी महादेवी हत्तीने आहे ती जी वनतारामध्ये घेऊन गेलेली आहे ती हत्तीने आम्हाला पुन्हा एकदा परत मिळावी अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे। जे काही कोर्टाची प्रक्रिया असेल किंवा जे काही कोर्टासंदर्भातला काही जो निर्णय घ्यायचा असेल तो या ठिकाणी भारत सरकारने घ्यावा। त्याचबरोबर राष्ट्रपतींना निवेदन देण्यासाठी ही सगळी मंडळी आहेत ते आता रस्त्यावर उतरलेले आहेत। कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे हे आपले निवेदन देणार आहेत की राष्ट्रपतींच्याकडे ही आमची जी विनंती आहे ती पोहोचवा आणि राष्ट्रपतींनी या संदर्भातला निर्णय आहे तो घ्यावा अशा पद्धतीची यांची मागणी आहे। 45 किलोमीटरचं हे अंतर आहे। पहाटे 4 वाजल्यापासून ही सगळी लोक आहेत ते रस्त्यावरती उतरलेत आणि मूक मोर्चा आहे त्यामुळे कुठल्याही घोषणाबाजी केली जात नाही किंवा कोणाच्याही विरोधात या ठिकाणी घोषणाबाजी दिलीत नाही। केवळ आपली जी महादेवी हत्ती आहे ती आम्हाला परत द्या ही एकच मागणी या सगळ्यांच्या तोंडामध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता नेमकं सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं देखील खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण हा मोर्चा आहे, मूक मोर्चा आहे। दररोज वेगवेगळ्या पद्धतीचं जे आंदोलन आहे ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महादेवी हत्तीणीसाठी सुरू आहे। त्यामुळे आता सरकारवरती दबाव वाढला आहे, कारण या ठिकाणी वनताराचे CEO देखील आले होते, त्यांनी देखील काही सकारात्मक या ठिकाणी भूमिका घेतली होती। मात्र ती भूमिका आता कितपत पार पडते हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। हो विजय, सामान्य नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला या रॅलीला। राजू शेट्टींच्या नेतृत्वात ही मूक मोर्चा हा सुरू आहे, पण राजू शेट्टींच्या सोबतच आणखी कुणाकुणाची उपस्थिती प्रामुख्याने दिसून येते? खरं तर राजू शेट्टींच्या बरोबर शिरोळ तालुक्यातले असेल, नांदणी परिसरातील असतील, सर्व पक्षीय सर्व धर्मीय लोक आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात। या ठिकाणी जर बघितलं तर संजय पाटील यड्रावकर जे राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू आहेत ते देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। त्याचबरोबर सावकार मादनाईक आहेत ते देखील भाजपचे नेते आहेत ते सहभागी झालेले आहेत। उल्हास पाटील आहेत जे माजी आमदार म्हणून राहिले आहेत ते देखील या रॅलीमध्ये सहभागी झाले, त्या या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। या सगळ्यांची एकच मागणी आहे की आम्हाला आमची जी हत्तीने आहे ते परत मिळावी आणि याच्यासाठीचा हा मोर्चा आहे। खरं तर ज्या पद्धतीनं आपण बघितलं की गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमध्ये वेगवेगळे आंदोलनं झाली, वेगवेगळ्या भूमिका आहेत त्या मांडलेल्या आहेत। त्याचबरोबर सरकारकडून म्हणजे सत्ताधारी पक्षाकडून काही भूमिका आहेत त्या या ठिकाणी मांडल्या, त्या संदर्भातली काही माहिती आहे ती दिली। त्याच्यानंतर हा आता मूक मोर्चा आहे तो या ठिकाणी होतोय। गेले 40 वर्ष आम्ही या महादेवी हत्तीनीला सांभाळलेला आहे, लहानपणापासून मोठं होईपर्यंत बघितलेलं आहे। त्यामुळे जे काही 4 दिवसातील व्हिडिओ वनतारामधील असतील तरी देखील आम्हाला आमची जी महादेवी हत्तीन आहे ती आम्हाला परत मिळावी अशा पद्धतीची भूमिका आहे ती इथल्या सगळ्या नागरिकांची आहे। विजय, त्यामुळे एका हत्तीणीसाठी सर्व धर्मीय, सर्व जातीय आणि सर्व पक्षीय हा मोर्चा निघालेला आहे। त्यामुळे भूतदयेचं एक उदाहरण यातून नक्कीच दिसून येत आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।